जय हरी. एकादश स्कंध भाग 155. 12व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करूया. गेल्या अध्यायामध्ये म्हणजे 11व्या अध्यायामध्ये आत्मसाक्षात्कारी पुरुषांची अनेक लक्षणं नाथांनी वर्णन केली. आता या 12व्या अध्यायामध्ये तो साक्षात्कार सहज होण्यासाठी प्रेमासारखा दुसरा सुलभ मार्ग नाही हा मुद्दा नाथ महाराज इथे स्पष्ट करतात. भगवंताच्या प्रत्येक चरित्रामध्ये प्रेम भरलेलं आढळतं हे खरं, तरी पण श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये प्रेमाचा सर्व बाजूंनी परमोत्कर्ष आढळतो. स्त्री हृदय आधीच कोमल असतं, त्यामध्ये व्यवहारात देखील प्रेमाचा विलास दृष्टीस पडतो. परंतु काही झालं तरी व्यवहारातील प्रेम देहसंबंधी म्हणजे देहबुद्धीवर आधारलेलं असतं. परंतु तेच प्रेम भगवंताकडे वळलं आणि एकदा का त्याला चिकटलं म्हणजे त्यातील देहबुद्धीची घाण आपोआप जळून जाऊन तेच आत्मसाक्षात्काराला खेचून आणतं. गोपींना ते प्रेम साधलं. मोठमोठे योगी वृत्तीनिरोध करून मोठ्या कष्टानं जी समाधी साधण्यासाठी धडपडतात आणि साधल्यानंतर ती टिकवण्यास सावधान राहतात, ती समाधी गोकुळातील अडाणी गोपींनी केवळ प्रेमाच्या जोरावर साधली यात शंकाच नाही. प्रेम समाधीमध्ये मग्न झालेल्या गोपी पाहून शुकाचार्यांसारखे मोठे विरागी आणि ज्ञानी पुरुषसुद्धा आश्चर्यचकित होऊन गेले. भगवंतावर सहज प्रेम करायला गेल्या काय आणि त्या गोपींना साधलं काय हे पाहून परमार्थ चतुर संतांनी प्रेमाचं महत्त्व जाणलं आणि उगीच इतर मार्गांच्या नादी न लागता भगवंतावर प्रेम करण्याची युक्ती साधली. हे अद्भुत प्रेम स्वतः अनुभवल्यामुळं श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा ब्रह्मविद्वरिष्ठ स्वतःला गोपी म्हणून घेण्यात धन्यता मानतो. आणि आत्ताही कलियुगामधले अनेक महाराजांनी गोपीचं रूप धारण केलेलं हे आपण पाहतो. नाथांचं हृदय आधीच कोमल, त्यात सद्गुरूंच्या विलक्षण प्रेमाचा अनुभव, म्हणून भागवतात काय, रुक्मिणी स्वयंवरात काय किंवा गवळणींमध्ये काय, नाथांची वाणी प्रेमानं नुसती भरून वाहते. या अध्यायामध्ये असंच झालं आहे. गोपींच्या प्रेमाचं वर्णन संपल्यावर नाथांनी शरीरातील षटचक्रांचं वर्णन केलं. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या वाणींचं निरूपण करून अनुहत नादाचं वर्णन केलं आणि शेवटी सद्गुरूंवर कसं प्रेम करावं याचं अत्यंत सविस्तर विवेचन करून नाथांनी हा अध्याय संपवला आहे. वास्तविक प्रत्येक अध्यायामध्ये साधकाला अत्यंत उपयोगी पडणाऱ्या अशा काही ना काहीतरी सूचना दिल्याशिवाय नाथ महाराज थांबत नाहीत. तरी पण काही अध्यायांमध्ये विशेषतः संतांचं वर्णन किंवा भगवंताच्या प्रेमाचं लक्षण सांगण्याचा प्रसंग आला असता नाथांच्या स्फूर्तीला अधिकच बहर येतो. या अध्यायात तसंच झालं आहे. म्हणून आपल्या म्हणजे साधकांनी काय करावं तर साधकांनी हा अध्याय सूक्ष्मपणे वाचल्यास त्याला साधनाच्या दृष्टीनं फार मार्गदर्शन होईल असं खरं तर नाथांचंच मत असावं. आता हा झाला 12व्या अध्यायामध्ये काय काय आहे त्याचा परिचय. आता इथून आपल्याला 12व्या अध्यायामध्ये नाथ महाराज काय म्हणतात ते बघायचं आहे. श्री सद्गुरू म्हणजे साक्षात आत्मस्वरूपाचा अनुभव हे मागेच सांगितलं नाथांनी. सामान्य मानवी अनुभव स्थलकालांच्या मर्यादेमध्ये वावरतो, तरी तो इतका विविध अंगांनी नटलेला दिसतो. मग आत्मानुभव तर बोलून चालून अनंत आणि ज्ञानमय असल्यामुळं त्याचं वर्णन करता करता सत्पुरुषांची वाणी थकते. यात नवलते काय. या अध्यायाच्या आरंभी नाथांनी सद्गुरूंवर वसंताचं रूपक रचलं असून तद्रूपतेनं प्राप्त होणाऱ्या ज्ञानमय साक्षात्काराचं वर्णन केलं आहे. ज्या क्षणी ज्ञाता भगवंताशी तद्रूप होतो त्याच क्षणी देहबुद्धीच्या कक्षा ओलांडून जीव ज्ञानावस्थेत जातो. तिथे अज्ञानाची सगळी लक्षणं आपोआप अंतर्धान पाहून एका आनंदाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. ही तन्मयता साधण्यास योगमार्गानं जाणाऱ्या साधकांना 6 चक्र भेदून जावं लागतं. त्याचंही वर्णन नाथांनी केलं आहे. नाथ महाराज म्हणतात की ओंकाररूपी श्री सद्गुरूंना
म्हणजे वसंताला नमस्कार करतो. मी आणि तू हा भेद मोडून दोघांचं ऐक्य जेव्हा होतं तेव्हा सद्गुरूरूपी वसंत ऋतू प्रगट होतो. त्याच्याबरोबर वाहणारा ज्ञानमय वारा वाहू लागला म्हणजे अविद्येची जुनी पानं लगेच गळून पडतात आणि वैराग्यानं आरक्त झालेली नवी पालवी शोभू लागते. वैराग्याचा ताप अत्यंत प्रखर असल्यानं देहबुद्धीरूपी झाड शुष्क झालेलं असतं. सद्गुरूच्या येण्यानं त्याला कोवळी लसलुशीत अशी नवी पल्लव फुटतात. मग त्याच झाडावर फांद्यांना जीवन येऊन सोहम भावाची म्हणजे अहम ब्रह्मास्मीची फुलं उमलतात. त्या फुलांमध्ये भक्तिरूप मकरंद पुष्कळ असतो. तो पिण्यासाठी कृष्णाशी तादात्म्य पावल्यामुळं काळे झालेले भ्रमररूपी भक्त तिथे येतात आणि तो मकरंद अत्यंत नाजूकपणे सेवन करून आनंदानं हृदयकमलामध्ये स्थिर होतात. हृदयकमलात असं शिरून स्थिर झालेले भक्तच सुषुम्नेच्या मार्गानं 6ही चक्र ओलांडतात आणि कुंडलिनीच्या साह्यानं थेट सहस्त्रदल कमलात मिसळतात. आता आपल्या शरीरामधले ज्या 7 चक्र आहेत त्यात मूलाधार चक्राला 4 पाकळ्या, मग कोणत्या याला 5, कोणत्या याला 6, 7 असं करत करत एक एक चक्रामध्ये किती पाकळ्या आहेत असं सांगितलेलं. आणि त्या कमलातील पराग पांढरा शुभ्र असतो, कारण शुद्ध सत्वाशिवाय दुसरा गुणच तिथे उरत नाही. आता हे सहस्त्रदल कमलामधलं सांगतायत वर्णन की तिथे स्थिर झालेला जीव आनंद कल्लोळानं उन्मत्त होतो. 10 प्रकारचे अनुहत नाद ऐकता ऐकता जीवाची वासना पूर्ण होऊन तो सोहम शब्दाची गर्जना करू लागतो. आता हे जे कोणी सातत्याने मेडिटेशन करतात किंवा 7 चक्रांचं ध्यान करतात त्यांना हा विषय लक्षात येण्यासारखा आहे. वनामध्ये वसंत संचरला म्हणजे कोकिळा कूजन करू लागतात. तसंच अनुभवाच्या क्षेत्रात गुरुकृपा प्रगट झाली म्हणजे मुमुक्षू मोर अत्यंत प्रेमानं पिसारा उभारून नाचू लागतो. तसंच गुरुच्या नामाचा उच्चार करतो यमनियमरूपी कोकिळा आपलं मौन विसर्जन करून प्रेमानं मधुर गाऊ लागतात. आता नाथ महाराजांनी इथे सद्गुरूलाच वसंत ऋतूची उपमा दिली. त्या अनुषंगानं या सगळ्या पद्धतीचं ते वर्णन करतात. त्याचप्रमाणे भक्तीच्या निर्मल सरोवरात नवविधा भक्ती कमलिनी विकसित होतात. त्या स्वच्छ पाण्यात स्नान करण्यासाठी उतरलेले भक्त सारखे डुंबत राहतात. त्या सरोवराच्या 2 तीरांवर जीव आणि शिव चक्रवाकांच्या जोडीप्रमाणे विहार करत असतात किंवा विरहात असतात. विहार करता करता विरहामध्ये असतात आणि म्हणून सद्गुरूरूपी ज्ञानसूर्य त्यांना एकत्र आणतो. इतर वृक्षांना देखील नवजीवन प्राप्त होऊन जिकडे तिकडे भक्ताच्या जीवनात आनंदाचं साम्राज्य पसरतं. भक्ताच्या जीवनातील सर्व अंगांमध्ये एका आनंदाशिवाय दुसरी कसलीच अनुभूती त्याला येत नाही. पण हे सगळं केव्हा होतं? जेव्हा त्याला वसंत ऋतूची उपमा दिलेला असे सद्गुरू प्राप्त होतात तेव्हा. आणि मग त्यावेळेस या जीवाला शिवाची ओढ लागते आणि म्हणून त्याला विरह हा क्रिएट होतो म्हणजे निर्माण होतो, तयार होतो त्याच्या मनामध्ये. जोपर्यंत आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीची माहितीच नाही आहे तोपर्यंत ती चांगली गोष्ट अविनाशी आहे, अमृता समान आहे, ही प्राप्त व्हावी असं मनामध्ये विचारच येऊ शकत नाही ना. मग जेव्हा ज्या भक्ताला सद्गुरू प्राप्त होतात म्हणून त्या जीवाला शिव प्राप्त व्हावा अशी ओढ लागते, कारण त्याला ज्ञानरूपी सूर्य असणारे सद्गुरू प्राप्त झालेले आहेत आणि हेच सद्गुरू या जीवाला आणि शिवाला एकत्र आणण्याचं कार्य करतात. पण जेव्हा हे एकत्र येतात, आता हे संतांच्या बाबतीत झालेलं आहे, आपण सर्वसाधारण म्हणजे बद्ध मुमुक्षू आणि साधक असं स्वतःला म्हणू, पण ते अजूनही साधना त्यामध्ये इतकी सातत्यता नाही आहे. त्यामुळे आम्हाला
भक्ताच्या जीवनातील सर्व अंगांमध्ये एका आनंदाशिवाय दुसरी कसलीच अनुभूती नसते, हा अनुभव अजून तरी आलेला नाही आहे. म्हणून आम्हाला कशाची गरज आहे? तर सत्संगाची गरज आहे. आपल्या प्रारब्धानुसार जसा जसा आपल्याला सत्संग प्राप्त होईल तसा तसा सत्संगाचा महिमासुद्धा आपल्याला कळत जाईल. आणि ही साधना, यामध्ये सातत्य राहिलं म्हणजे मग जीवनातील सगळ्या अंगांमध्ये आपल्याला आनंदाशिवाय दुसरी कसलीच अनुभूती येणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्यावर आत्ताच सद्गुरू कृपा झाली आहे असं निश्चयाने, खात्रीने, निशंक वृत्तीने जर मानत गेलो तर याचाच अर्थ काय आहे की आपल्याला निदान एकनाथी भागवत ऐकण्यासाठी रोजचे 10 मिनिट काढायचे आहेत, मिळतायत, काढतोय, ऐकतोय, हे पण एक प्रकारे सद्गुरू कृपाच समजावी. सत्संगाचा महिमा ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.